दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधर्माचा संदेश दूताने मला दिला. त्याच्या दुःख सणाच्या उपवासाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रवेश गीत, गीत क्रमांक 14. तिची आज ही सुमने घेऊन मी आलो, तुझी पायी आज प्रभू मी धन्य धन्य झालो. प्रभू मी धन्य धन्य झालो. शब्द हे माझे आज पुणे स्तुती तुझी गाण्या, लाभू दे प्रभू तुझी कृपा, असो तुझी माया. तुझ्या कृपेचा याचक होऊन दारी तुझ्या आलो, दारी तुझ्या आलो. प्रभू मी धन्य धन्य झालो. प्रभू मी धन्य धन्य झालो. आजची ही मिस्सा पुढील मयत व्यक्तींच्या आत्म्यासाठी आपण अर्पण करीत आहोत. पुण्यई कुटुंबातील मृत व्यक्तींसाठी स्वर्गवासी सांतान व जोसेफ कोरिया, स्वर्गवासी मिंगू झुजा कुरेल, स्वर्गवासी जाणूबाई जॉन परेरा, स्वर्गवासी बावतीस साल्वादोर दिब्रिटो, तसेच जे आज वाढदिवस साजरा करीत आहेत त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. जे आजारी आहेत त्यांना प्रभूचा आरोग्यदायी स्पर्श लाभावा म्हणून या मिसेमध्ये विशेष प्रार्थना करूया. पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांचे नावे. आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभ हो. आणि तुम्हाला सुद्धा. प्रिय माझ्या बंधू भगिनींनो, पवित्र मरियेच्या जन्मदिन सोहळ्याची ही तयारी आहे. आजचा नोवेनाचा दुसरा दिवस. आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण पवित्र मरियेच्या कवेमध्ये, कुशीमध्ये अगदी सुरक्षित आहोत, कारण आपण कृपेमध्ये आहोत. पवित्र मरिया ही कृपेने भरलेली आहे आणि तिच्या कृपेमध्ये आपण राहत आहोत, जगत आहोत. आई आपल्याला नेहमीच सांभाळत असते. मात्र आईसारखं होणं, आईचे गुण आपल्यामध्ये असणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि त्यामध्ये आपण कमी पडलेलं असू. या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या हातून अपराध,
पापं घडलेली असतील तर त्या सर्व वाईट विचारांबद्दल, कृतींबद्दल अंतकरणापासून पश्चाताप करूया आणि परमेश्वराकडे क्षमादान मागूया. सर्वांनी एकत्र. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्यांनी व हैगयेने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. प्रभु दयाळा दया करा, प्रभु दयाळा दया करा. ख्रिस्त दयाळा दया करा, ख्रिस्त दयाळा दया करा. प्रभु दयाळा दया करा, प्रभु दयाळा दया करा. आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ परमेश्वरा, सर्व चांगल्या गोष्टीचा तू उगम आहेस. आमच्या अंतकरणात तुझ्याविषयी प्रेम निर्माण कर, आमची श्रद्धा वाढव. तुझी कृपादृष्टी आम्हावर सतत राहू दे. तू आम्हाला दिलेली वरदाने आम्हापाशी कायम ठेव. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करीतो. आमेन. पौलाचे करंथीकरास पत्र यातून घेतलेले वाचन. बंधुजनो, मी तर तुमच्याकडे आलो तो वक्तृत्वाच्या अथवा ज्ञानाच्या श्रेष्ठतेचे देवाचे रहस्य तुम्हाला सांगत आलो असे नाही. कारण येशू ख्रिस्त म्हणजे क्रुसावर खेळलेला येशू ख्रिस्त ह्याच्याशिवाय मी तुमच्याबरोबर असताना दुसरे काही जमेस धरू नये असा मी ठाम निश्चय केला. आणि मी तुमच्याजवळ अशक्त, भयभीत आणि अतिकंपित असा झालो. तुमचा विश्वास मनुष्याच्या बुद्धिमत्तेवर उभारलेला नसावा, तर देवाच्या सामर्थ्यावर उभारलेला दिसावा. म्हणून माझे भाषण आणि माझ्या घोषणा ज्ञानयुक्त अशा मन वळवणाऱ्या शब्दांनी नव्हती, तर आत्मा आणि सामर्थ्य ह्यांची निर्दर्शक होती. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. प्रतिसाद. ए परमेश्वरा, तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहे. हे परमेश्वरा, तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहे. हे परमेश्वरा, तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहे. दिवसभर मी त्याचे मनन करतो. तुझ्या आज्ञा मला आपल्या वैऱ्यांपेक्षा अधिक सुज्ञ करतात, कारण त्या सदोदित माझ्या जवळच आहेत. प्रतिसाद. हे परमेश्वरा, तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहे. माझ्या सर्व शिक्षकांपेक्षा मी अधिक समंजस आहे, कारण मी तुझ्या निर्बंधाचे मनन करतो. वयोवृद्धापेक्षा मला अधिक कळते, कारण मी तुझे आदेश पाळतो. प्रतिसाद. हे परमेश्वरा, तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहे. तुझे वचन पाळावे म्हणून मी आपले पाऊल प्रत्येक वाईट मार्गापासून आवरतो.
तुझ्या निर्णयापासून मी ढळलो नाही, कारण तू मला शिकवले आहेस. प्रतिसाद. हे परमेश्वरा, तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहे. जयघोष. हालेलुया, 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 हालेलुया. हे परमेश्वरा, तुझी वचने हृदयाला आनंदित करतात, ती नेत्रांना प्रकाश देतात. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. लोकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. ज्या नाझरेत येथे येशू लहानाचा मोठा झाला होता, तेथे तो आला आणि आपल्या परिपाठाप्रमाणे साब्बात दिवशी सभास्थानात जाऊन वाचावयास उभा राहिला. तेव्हा एशिया संदेष्टाचा ग्रंथपट त्याला देण्यात आला. त्याने तो उलगडून जे स्थळ काढले त्यात असे लिहिले आहे, परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण गरिबास सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला आहे. परमेश्वराच्या प्रसादाच्या वर्षाची घोषणा करावी म्हणून त्याने मला पाठवले आहे. धरून नेलेल्यांची सुटका आणि आंधळ्यास पुन्हा दृष्टीचा लाभ ह्यांची घोषणा करावी. ठेचले जात आहेत त्यास सोडून पाठवावे. मग ग्रंथपट गुंडाळून आणि तो सेवकास परत देऊन तो खाली बसला आणि सभास्थानांतील सर्व लोकांची दृष्टी त्याच्यावर खिळली. मग तो त्यास म्हणू लागला की हा शास्त्रलेख आज तुम्ही ऐकत असताना पूर्ण झाला आहे. तेव्हा सर्व त्याची वाहवा करू लागले आणि जी कृपावचने त्याच्या मुखातून निघत होती त्याविषयी आश्चर्य करू लागले. ते म्हणू लागले, हा योसेपाचा पुत्र ना? त्याने त्यास म्हटले, खरोखर तुम्ही मला ही म्हण लागू कराल की, हे वैद्या, तू स्वतःलाच बरे कर. कफरुनात ज्या ज्या गोष्टी तू केल्यास असे आम्ही ऐकले, त्या येथेही आपल्या गावी कर. पुढे तो म्हणाला, मी तुम्हास नक्की सांगतो, कोणताही संदेष्टा स्वदेशात मान्य होत नाही. आणखी मी तुम्हाला खरे ते सांगतो की एलियाच्या काळी 3.5 वर्षे आकाश बंद राहून सर्व देशात मोठा दुष्काळ पडला होता. त्या काळी इस्रायलमध्ये पुष्कळ विधवा होत्या, तरी त्यातील एकीच्याही कडे एलियाला पाठवले नव्हते. तर सिदोन प्रदेशातील साफ्रत येथील एका विधवेकडे मात्र त्याला पाठवले होते. तसेच अलिशा संदेष्टाच्या काळी इस्रायलमध्ये पुष्कळ कुष्ठरोगी होते, तरी त्यांच्यातील कोणीही शुद्ध झाला नाही, पण सूर्याचा नामान मात्र शुद्ध झाला. हे ऐकून सभास्थानांतील सर्व लोक संतापले. त्यांनी उठून त्याला गावाबाहेर काढले आणि ज्या डोंगरावर त्याचे गाव वसले होते त्याच्या कड्यावरून त्याला लोटून देण्यासाठी तेथवर नेले, पण तो त्यांच्यामधून निघून गेला. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
प्रिय माझ्या बंधू भगिनींनो, या दिवसामध्ये आपण पवित्र मरियेच्या जीवनावरती चिंतन करीत आहोत. एक मराठीत वाक्य आहे की आईशिवाय घर नको आणि कोणतीही आई बेघर नको. मदर तेरेसा हिला आपण देखील मदरच म्हणतो, कारण तिने सगळ्यांना जवळ केलं आणि करत असताना तिने पवित्र मरियेला आदर्श म्हणून आपल्या समोर ठेवलं. तर मदर तेरेसाच्या होम फॉर द एजेडमध्ये तिने एका रस्त्यावरती टाकलेल्या वृद्ध महिलेला आणलं. या वृद्ध महिलेला तिच्या स्वतःच्या मुलाने रस्त्यावरती उभं केलं. काहीतरी कारण सांगून मी पुन्हा परत येतो असं सांगून तो निघून गेला. तो काही पुन्हा परत आला नाही आणि ही वृद्ध महिला मदर तेरेसाने आपल्या घरामध्ये आणली. सुरुवातीला तिने खूप वाट पाहिली, परंतु तिला हळूहळू कळलं की माझी मुलं काही मला नेण्यासाठी येणार नाहीत, मला त्यांनी असंच रस्त्यावरती टाकून दिलेलं आहे. आणि मग ती थोडा चिंतित झाली, विचार करू लागली. परंतु हे सगळं करत असताना रोज सकाळ आणि संध्याकाळ ती आपल्या मुलांची वाट पाहायची. कधीही तिने आपल्या मुलांना कोणत्याही प्रकारचा अपशब्द दिला नाही. आणि ज्यावेळेला मृत्यूची वेळ आली त्यावेळेला तिने मदर तेरेसा आणि इतर सिस्टरना सांगितलं की माझी मुलं कदाचित इकडे आली तर त्यांना सांगा की आईने तुमची वाट पाहिली, रोज तुमच्यासाठी प्रार्थना करून तुमचं हित चिंतलं, सुखी राहा, आनंदी राहा. प्रिय माझ्या बंधू भगिनींनो, एखाद्या चविष्ट आंब्याच्या झाडावर तुम्ही कितीही दगड मारले तरी आंब्याचं झाड मात्र तशाच प्रकारचे चविष्ट आंबे कायम देतो. त्याप्रमाणे आईची कितीही अवहेलना, हेटाळणी, अवेर, रिजेक्शन केलं तरी आईच्या मनामध्ये आपल्या मुलांप्रती असलेलं प्रेम कधीही आटत नाही. प्रिय बंधू भगिनींनो, हे मातृपद मानाचे आहे, परंतु ते अनेक दिव्यातून देखील जाते. पवित्र मरिया हिला आपण सर्व स्वर्गीय आई आपण म्हणतो की आपली ती आई आहे. आणि मानाचं पद तिला जेव्हा मिळालं त्यावेळेला देखील तिच्या अनन्सिएशनपासून दूताने तिला दर्शन दिल्यापासून तर अगदी क्रुसावर येशूचा मृत्यू पाहण्यापर्यंत तिला अनेक दिव्यातून जावं लागलं. तिची अनेक ठिकाणी हेटाळणी झाली, रिजेक्शन झालं, तिचा अवेर झाला. कोणत्याही माणसाला जीवनात कधीच अवेर किंवा रिजेक्शन नको असते. मला स्वीकारावं, मला आपलंसं करावं असं प्रत्येकाला वाटते. मात्र पवित्र मरियेला या रिजेक्शनला, हेटाळणीला सामोरं जावं लागलं. प्रिय माझ्या बंधू भगिनींनो, पहिला प्रसंग जर आपण पाहिला, काहीच प्रसंग पाहणार आहोत, तर दूताने तिला जेव्हा दर्शन दिलं तेव्हा तिला सांगितलं कृपापूर्ण स्त्रिये. तिला स्त्री म्हटलं, म्हणून पवित्र मरिया ही स्त्री आणि आई आहे. आणि त्यानंतर जेव्हा तिला सांगितलं की तू आई होणार आहेस, त्यावेळेला तिच्यामध्ये पहिला विचार आला तो म्हणजे रिजेक्शनचा, की माझी सोयरीक झालेली आहे. आमच्या दोघांच्या मनामध्ये एकमेकांविषयीचं प्रेम वाढत आहे. योसेफ माझ्यावरती प्रेम करत आहे. प्रेमाचं इंद्रधनुष्य आमच्या दोघांच्या अंतःकरणामध्ये येत आहे. आणि अशा वेळेला योसेफाच्या प्रेमाची ही मी प्रतारणा तर करत नाही ना, हा विचार तिच्या मनात निश्चितच आला असेल. आणि म्हणून योसेफ मला कसा स्वीकारणार. आणि जेव्हा योसेफाच्या मनामध्ये तिला सोडून देण्याचे विचार होते, त्याची झळ तिच्यापर्यंत नक्कीच पोहोचली असेल की तो मला आता सोडून देणार आहे. दुसरा तिच्या मनामध्ये रिजेक्शनचा विचार आला, तो म्हणजे माझे आई वडील, माझा समाज मला काय बोलणार आहे. ते अशा प्रकारची कृत्य केलेल्या कोणत्याही स्त्रीला किंवा मुलीला स्वीकारतील का.
हा विचार तिच्या मनामध्ये निश्चितच आलेला असेल. आणि ज्याप्रमाणे गेत्सेमने बागेत येशूला घाम आला, त्याप्रमाणे अशा प्रकारचं भीतीचं काहूर तिच्या मनामध्ये माजलेलं असेल आणि तिला देखील दरदरून घाम फुटला असेल. आणि हा घाम कशासाठी? तर मला कोणीही स्वीकारणार नाहीत, माझा अवहेर करणार, मला रिजेक्ट करणार, रिजेक्शन, अवहेलना. प्रिय माझ्या बंधू भगिनींनो, the understanding, her understanding was trying to understand something which cannot be understood by its own power to understand. म्हणजे ती आकलन करण्याचा प्रयत्न करत होती, परंतु हे आकलन तिच्याने काही होत नव्हतं, कारण परमेश्वराची योजना माणसाच्या योजनेपेक्षा श्रेष्ठ असतात. परमेश्वराच्या योजना समजणं हे माणसाच्या आकलन शक्तीच्या पलीकडे आहे. आणि अशा वेळेला भीतीची जागा प्रीतीने घेतली. तिच्या मनामध्ये भीती होती, पण ती भीती नाहीशी झाली आणि तिने ठरवलं की ह्या भीतीऐवजी मी परमेश्वरावरती प्रीती करीन आणि परमेश्वराच्या प्रीती खातर जी काही अवहेलना होईल, जे काही होईल ते मी स्वीकारायला तयार आहे. प्रिय माझ्या बंधू भगिनींनो, स्त्रीच्या जीवनामध्ये सगळ्यात थोर असा कुठला गुण असेल तर तिच्यामध्ये असलेलं प्रेम करण्याचं सामर्थ्य. म्हणून असं म्हणतात की स्त्रीच्या मनातील म्हणजेच आईच्या मनातील माया ही सागरापेक्षा मोठी आहे. आणि म्हणून या प्रीती खातर, या प्रेमाने आणि देवदूताने दिलेल्या वचनावरती भरवसा ठेवून तिने यस सांगितलं आणि ह्या यसला ती कायमस्वरूपी जागृत राहिली. त्यानंतर माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पुत्राच्या मानात आईचा सन्मान असतो आणि पुत्राच्या अवहेलनात आईचा अपमान असतो. ख्रिस्ताचा देखील अपमान झाला, आज देखील अपमान झाला शुभवर्तमानामध्ये की हा सुताराचा मुलगा, याची आई मरिया, ह्याला सगळं हे कुठून? म्हणजे स्वकीयाकडे येऊनही येशूला जेव्हा स्वीकारलं गेलं नाही किंवा परुष आणि शास्त्रांनी देखील त्याला मारण्याचा प्रयत्न केला, त्याला रिजेक्ट केलं, त्याची हेटाळणी केली, त्याचा देखील पडसाद आईच्या मनावरती होतोच. प्रिय माझ्या बंधू भगिनींनो, अशा वेळेला देखील पवित्र मरिया ही शांतच राहिली. ती कृपेमध्येच राहणं तिने पसंत केलं. आणि आपण जर भेद बघितला, एवा जी पहिली स्त्री आणि पवित्र मरिया हिने एवेला रिप्लेस केलं, ती आपली स्वर्गीय आई. या दोघांच्या जीवनात जर आपण पाहिलं तर ईव चूज ग्रेस ओव्हर ग्रीड किंवा ईव चूज ग्रीड ओव्हर ग्रेस. म्हणजे एवेने स्वार्थाला कृपेपेक्षा जास्त महत्त्व दिला आणि पवित्र मरियेने मेरी चोज ग्रेस टू सेव्ह ह्युमन रेस. म्हणजे पवित्र मरियेने कृपेला जास्त महत्त्व दिलं, कारण तिला मानव जातीला सांभाळायचं होतं, मानव जातीच्या तारणात तिला हिस्सा द्यायचा होता. आणि म्हणून हे सगळं रिजेक्शन म्हणजे ख्रिस्ताचं रिजेक्शन होत असताना देखील, ख्रिस्ताची अवहेलना होत असताना देखील पवित्र मरियेने स्वतःला सांभाळलं, कारण ती कृपेमध्ये राहणं तिने पसंत केलं आणि ती कृपेत राहताना नम्र राहिली. जर आपण नम्र नसू तर आपण कृपेमध्ये राहू शकत नाही. प्रिय माझ्या बंधू भगिनींनो, रिजेक्शन म्हणजेच अवहेलना, हेटाळणी जेव्हा एखाद्याची होते तेव्हा तो स्वतःच्या आयुष्याची नश्वरता अनुभवितो, नथिंगनेस, मी कोणीच नाही आहे. आणि ही जेव्हा भावना माणसाच्या मनात जागृत होते किंवा जागृत केली जाते त्यावेळेला इट्स काइंड ऑफ अ डेथ एक्सपिरियन्स. आणि हा अनुभव पवित्र मरियेने येशू ख्रिस्ताच्या जीवनाच्या शेवटी घेतला. ती काल्वरीची भयावह प्रवास तिने स्वतःच्या डोळ्याने पाहिला. येशू ख्रिस्तावरती होणारे लाथाबुक्क्याचे प्रहार, त्याला बोलले गेलेले शब्द आणि ह्यामध्येच येशूची झालेली नजरानजर, क्रुसावरील उतरलेलं त्याचं प्रेत, हे सगळं तिने स्वतः घेतलं, येशूला आपल्या कवेमध्ये घेतलं. आणि ह्या सगळ्या भयंकर अवहेलनाला आणि अपमानाला
पवित्र मरिया सामोरी गेली आणि हे सामोरे जात असताना तिने अगोदर जे ती विचार करायची की हे सगळं होणार, मग मला काय होईल, ते अगोदर ती आकलन करण्याचा प्रयत्न करत होती की मी हे समजून घेऊ का, ही काय प्लॅन आहे. पण ह्या ठिकाणी तिने आकलन केलं नाही. तर थिओलॉजन सांगतात मेरी वॉज नॉट सर्चिंग फॉर द कॉज ऑफ सफरिंग. त्या क्रुसाखाली मरियेने सफरिंगचं कारण ती आकलन करत नव्हती. मेरी वॉज नॉट सर्चिंग फॉर द कॉज ऑफ सफरिंग बट रादर लुकिंग ॲट द पॉझिटिव्ह इफेक्ट ऑफ सफरिंग. म्हणजे ह्या सगळ्या त्रासातून, ह्या सगळ्या वाईटातून काहीतरी चांगलं निष्पन्न होणारच. आणि म्हणूनच नाव इट इज नॉट हाव आय कॅन अंडरस्टँड सफरिंग बट रादर हाव आय कॅन इंड्युअर सफरिंग. ही पवित्र मरियेची धारणा होती की दुःख का आहे, त्रास का आहे, वाय नाही, तर आता हा त्रास मी कसा सहन करणार आणि तोही कृपेमध्ये राहून सहन करणार, हे पवित्र मरियेने जाणलं. प्रिय माझ्या बंधू भगिनींनो, पवित्र मरिया ही आपली आई आहे कारण तिने केवळ येशूला जन्म दिला म्हणूनच नाही, तर तिने काहीही माहिती नसताना देखील आय बिलीव्ह, मी विश्वास ठेवते, हे सांगितलं. म्हणून ती आपली स्वर्गीय आई आहे. कारण आपण सगळे विश्वासू आहोत. शी इज आवर मदर इन फेथ, नॉट ओनली बिकॉज शी गेव बर्थ टू द सन ऑफ गॉड बट बिकॉज शी सेड आय बिलीव्ह डिस्पाइट द डार्क फ्युचर ऑफ अनसर्टन्टी. म्हणजे काहीच माहिती नसताना देखील तिने बिलीफ ठेवला. आणि आपण सगळे विश्वासू आहोत म्हणून आपण स्वर्गीय आईचे पुत्र आहोत. तिने परमेश्वराला अनुसरली काही माहिती नसताना. आपणही परमेश्वराला अनुसरत आहोत. आपल्यालाही माहिती नाही पुढे काय होणार आहे, परंतु तिच्या विश्वासाने आपण जगत आहोत, तिच्या विश्वासाने आपण शिकत आहोत. पवित्र मरिया ही एक स्त्री आणि एक आई, हे मी सुरुवातीला सांगितलं. प्रेमाच्या बंधू भगिनींनो, प्रत्येक स्त्रीला आई होण्याचं सद्भाग्य लाभतेच असं नाही. काही स्त्रीला हा बहुमान किंवा हे पाचारण मिळत नाही. ही जबाबदारी असते. आई पद घेणं हा मानच आहे, परंतु त्याबरोबरच फार मोठी जबाबदारी आहे. आणि जबाबदारी स्वीकारणं प्रत्येक स्त्रीला मिळतेच असं नाही. परंतु प्रत्येक स्त्रीकडे आईचं हृदय मात्र परमेश्वर जन्माला येतानाच देतो. आई हो की न हो, परंतु ते हृदय मात्र तिच्याकडे कायमचं असते. आणि म्हणून म्हणतात की स्त्रीचं हृदय हे नेहमीच संवेदनशील असते, कारण ते हृदय आईचं असते. प्रिय बंधू भगिनींनो, हे हृदय आपण कधीही दुखवू नये. दुर्दैवाने सांगावंसं वाटते की बऱ्याच वेळेला स्त्रीचं लग्न झालं की तिला सगळ्यात मोठा टेन्शन असते, ते म्हणजे आई कधी होणार. एक काही वर्षाआधीचा प्रसंग की एक जोडपं माझ्याकडे आलेलं आणि आशीर्वाद मागत होते की कसंही फादर आम्हाला एक बाळ असू द्या, आम्हाला बाळ होऊ द्या आणि त्याच्यासाठी कृपया प्रार्थना करा. आणि ती बाई रडताना सांगू लागली की फादर ट्रेन बदलली कारण आपल्याच बायका ट्रेनमध्ये सांगतायत पाळणा कधी हलणार, पेढे कधी खावडणार. अरे तू कधी पेढे खाले नव्हते का? की तू आता आई झाली आहे म्हणजे तू हिच्यापेक्षा ग्रेट आहेस का? हे अशा प्रकारचे टोमणे मारणं एखाद्या आईला शोभते का? ती सांगते मी ट्रेन बदलली तर मग स्टाफ रूममध्ये पाठच सोडत नाहीत फादर. एक तर सहन करत आहोत आणि त्याच्यामध्ये ही अशा प्रकारची आम्हाला मिळालेली वागणं. आपल्या मराठीमधील संत मंडळी सांगतायत की नाठाळांच्या माथी हाणावी काठी. अशा आहेत नाठाळ. अरे आपण आई आहोत, अशा प्रकारचे कोणाला टोमणे मारणं हे आपल्याला शोभते का? आई झाली म्हणजे माझी काही पुण्याही होती का? तुला ती जबाबदारी दिलेली आहे की जे बाळ तुझ्या कुशीत आहे त्याला तू चांगलं घडवणं ही जबाबदारी आहे तुझी. तुला वाटते मी मोठी.
तशा प्रकारची कृती माझ्या प्रिय बंधू भगिनींनो आईला शोभत नाही. जे सहन करत आहेत त्यांना तुम्ही सहनशक्ती द्या. त्यांच्यासाठी या दिवसामध्ये आपल्या स्वर्गीय आईकडे प्रार्थना करा की प्रत्येकाकडे प्रत्येक स्त्रीच्या कुशीमध्ये मूल असू दे. त्याच्यासाठी आपण प्रार्थना केली पाहिजे. आणि ज्यांच्या घरामध्ये आई आहे, लक्षात घ्या, ढगाआड गेलेला सूर्य पुन्हा दिसतो, परंतु मातीआड गेलेली आई पुन्हा परत येत नाही. आईची जागा घरामध्ये कुणी घेऊ नये, ती कायमची अबाधित असायला हवी. कारण माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, परमेश्वराची कृपा असावी जन्म जो तुझ्या गर्भात घेतला. परमेश्वराची कृपा असावी जन्म जो तुझ्या गर्भात घेतला. जग पाहिलं नव्हतं तरीही 9 महिने मात्र श्वास तुझाच घेतला. आपण आपला एक क्षणाचा श्वास कुणाला देऊ शकत नाही. त्या आईने आपल्याला 9 महिने गर्भात ठेवून तिचा श्वास दिलेला की तिच्या कृपेमध्ये आणि तिच्या उपकारामध्ये राहिलं पाहिजे. आणि राहत असताना प्रत्येक आईने आणि प्रत्येक ख्रिस्ती भाविकांनी आपल्या पवित्र मरेकडे पाहिलं पाहिजे. आणि या जगामध्ये कुठल्याच आईचा कधीच अवैर न व्हावा, कुठल्याच कुटुंबामध्ये कुठल्याच आईला रिजेक्शनचा अनुभव न यावा म्हणून आपल्या पवित्र मरियेकडे प्रार्थना करूया. आमेन. अर्पण गीत. प्रेमांजली प्रेमांजली बंधू भगिनींनो, माझे व तुमचे हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानांचा प्रभू स्वीकार करो व त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे प्रभो, या पवित्र समर्पणाद्वारे तुझा आशीर्वाद आम्हाला दे व आम्हामधील तुझे तारण कार्य पूर्ण कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करीतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले आहे. प्रभू आपला परमेश्वर ह्याचे आपण आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानत आहोत. हे योग्य व आनंददायक आहे की पवित्र आत्म्याच्या कृपा सामर्थ्याने तुझा एकुलता एक पुत्र, जगाचा सार्वकालिक प्रकाश, आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याची कुमारी माता पवित्र मरिया बनली. प्रभू येशूद्वारे स्वर्गीय दरबारातील दूतांचे गायकवृंद आणि सर्व संत परमेश्वरा तुझी आराधना करतात आणि तुझी स्तुती गातात. त्यांच्या गोडसुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे अखंड गुणगान गातो. जय जयकार करा हो प्रभूचा, जय जयकार करा. स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवी, स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवी.
प्रभो तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्यांचा तू गम आहेस. ही दाणे पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा हे दाणांवर येवो. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वइच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी येशूने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या आणि ह्या मधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. प्रभू येशूच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पिते आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू स्वामी फ्रान्सिस, महागुरू स्वामी फेलिक्स व इतर सर्व महागुरू धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणांतून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्त वास झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्य कुमारी मरियम, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतास आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही ती स्तुती करावी व आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. प्रभू येशूच्या शब्दात परमेश्वर पित्याकडे आपण आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करू, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण राज्याधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करीतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या
जगाची पापे दूर करणारे देवाचे हे कोकरू पहा. ह्याच्या भोजनास निमंत्रित झालेले आपण सर्वजण धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करण्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईल. माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस, ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. ख्रिस्त शरीर स्वीकार गीत, गीत क्रमांक 158. ईश्वराच्या पंखाखाली सर्वदा तू वस्ती कर. ईश्वराच्या पंखाखाली सर्वदा तू वस्ती कर. नित्य तो तुझला संभाळी. तो यहोवा परात्पर. ईश्वराच्या पंखाखाली सर्वदा तू वस्ती कर. संकटे लागताना पूर्ण आश्रय तोची देई. संकटे लागताना पूर्ण आश्रय तोची देई. भीती उत्पाताची सोडी रक्षितो जशियाई. रक्षितो जशियाई. ईश्वराच्या पंखाखाली सर्वदा तू वस्ती कर. ईश्वराच्या पंखाखाली सर्वदा तू वस्ती कर. सर्वदा तू वस्ती कर. सर्वदा तू वस्ती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, जीवनाच्या भाकरीने तू आम्हाला नवजीवन देतोस. या भाकरीने तुझ्यावरील आमची भक्ती वाढव आणि जनसेवेद्वारे तुझी सेवा करण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करीतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असतो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र, पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हास पाठवण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. पवित्र मरियेच्या जन्मदिन नवेनाची प्रार्थना. हे परमेश्वरा, आमच्या स्वर्गीय बापा, तुझा पुत्र येशू ख्रिस्त ह्याला धन्य कुमारी मरियेने जेव्हा जन्म दिला त्या दिवशी आमच्या तारणाची मंगल पहाट उगवली. त्याने आम्हाला पापापासून मुक्त केले
आणि आम्ही धन्य झालो. पवित्र मरियेचा जन्मदिवस उत्सव साजरा करीत असताना आम्हाला तिच्या अखंड मध्यस्थीचा लाभ घडावा, आजाऱ्यांना आरोग्य लाभावे, दुःखितांचे सांत्वन व्हावे, पाप्यांना क्षमा मिळावी आणि आम्ही ज्या हेतूसाठी प्रार्थना करीत आहोत तो सफल व्हावा म्हणून आम्हाला सहाय्य कर. क्षणभर शांत राहून आपल्या मनातील हेतूसाठी विशेष प्रार्थना करूया. आम्हाकडे दयादृष्टीने पहा आणि आमची दयाळू माता पवित्र मरिया हिचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही इतरांसाठी तुझ्या कृपेचे साधन बनावेत म्हणून आम्हाला पवित्र आत्म्याची शक्ती दे. तू धन्य कुमारी मरियेसाठी अद्भुत कृत्य केलेली आहेत. शरीर आणि आत्मासह तिला स्वर्गीय वैभवात सहभागी केलेस. ख्रिस्ताच्या वैभवात आशेने तुझ्या लेकरांची हृदये भरून काढ. आमीन. नमो मरिया कृपा पूर्ण तू आम्हाला नारी प्रभूचे सुंदर नाम. पावन मरिये देव माता हो आमास्तव विनव आता आणि मृत्यू समयी. हे पवित्र मरिये आम्हासाठी विनंती कर. करोना व्हायरसमुळे बाधित लोकांसाठी प्रार्थना. हे सर्वसमर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. करोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या ह्या विश्वाच्या वेगवेगळ्या भागांतील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. करोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी ह्या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीने याचना करतो. ह्या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश लाभावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणाद्वारे ह्या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचललेली जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. अंतिम गीत. जन्मे माधन्य तू